गुड मॉर्निंग. कशी आहेत सर्व? मस्त मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावो. तर आज आहे गुरुवार, म्हणून मी आज घरात गोमूत्र शिपडते. तसं तर आपण सुतक, सुवेर किंवा मासिक धर्म असला तर आपण घरात शिपडतोच, पण आठवड्यातून एकदा जर आपण गोमूत्र घरात शिपडलं तर आपल्या ज्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ती कमी होण्यास मदत होते. तर आज मी पूर्ण मंदिर हे स्वच्छ करणार आहे, देवघर. त्यासाठी मी एका ताटात सर्व देव हे काढून घेतले आहे आणि त्यानंतर आता मी मंदिर हे स्वच्छ करणार आहे. मंदिरात असलेले जे कपडा होता, देवांना घातलेले जे वस्त्र होते ते सर्व काढून घेतले आणि त्याच्यानंतर जे फुलं होती तीसुद्धा एका पिशवीमध्ये मी सर्व काढून घेतली आणि पूर्ण मंदिर असं रिकामी करून घेतलं. आता त्यानंतर हे मंदिर मला सरकवायचं होतं. बघायला गेलं तर हे मंदिर खूप हॅवी आहे, कारण की सागाचं असल्यामुळे ते अजिबात हलकं नाही आहे. मग मी प्रयत्न करत होती की थोडं जेवढं मला शक्य होईल तेवढं मी सरकवायचा प्रयत्न करत होती. कारण माझं घर हे ओपनमध्ये असल्यामुळे काय होतं की ना, धूळ माती येऊन प्रॉपर सगळ्या वस्तूवरच, मंदिरावर नाही पूर्ण वस्तूवर अशी बसून राहते. म्हणून ते सारखं एक दिवस सोडून एक तरी हात मारावं लागतं. आणि मंदिराच्या पाठी जाऊन अशी पूर्ण दिवाळावर धूळ बसली होती आणि जाल्यासुद्धा बारीक बारीक लागलेल्या होत्या. मग ते मला प्रॉपर सर्व क्लीन करायचं होतं. त्याच्यासाठी मी सर्व स्वच्छ करून घेतलं. कारण की काय होतं माहिती आहे, तिथे सतत आपला हात जात नाही. आणि जसं मी सांगितलं, मंदिर खूप हॅवी आहे. जेव्हा ते घरी असतात ना तेव्हा ते क्लीन करतातच, पण डेली तर ते नसतात. म्हणून मीच प्रयत्न आज केला की पूर्ण आज आपण प्रॉपर असं क्लीन करून घेऊया. आणि मंदिराच्या खाली काय होतात, डाग असे लागलेले असतात खालच्या ज्या कपाटाचे. मग ते सुद्धा मी सर्व घासून काढले आणि स्वच्छ करून घेतले. कारण की जर ते नाही केले ना, मग ते पूर्ण असा चिटका तिथून चिपकून राहतो आणि मग ते प्रॉब्लेम येतं. आणि त्याच्यानंतर टी व्हीचा जो भाग आहे तो सुद्धा मला क्लीन करायचा होता. कधी हात तर तसा असतोच, पण आज प्रॉपर असं क्लीन करायचं होतं. मग तिथेसुद्धा टी व्हीसुद्धा स्वच्छ पुसून घेतली. वायर होत्या त्यासुद्धा क्लीन करून घेतला. टी व्हीच्या पाठीसुद्धा धूळ जाऊन बसलेली असते, मग तिथेसुद्धा हात मारला. कारण की वस्तू घेऊन आपण ठेवतो, पण तिची काळजीसुद्धा तितकीच घेतली पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला डेली हात फिरवला पाहिजे, तरच ती वस्तू जास्त वेळ टिकते आणि चांगली राहते. तर पाठून सर्व क्लीन करून घेतलं. आता मंदिर पुसायची बारी आहे. कारण जेव्हा आम्ही मंदिर बघायला गेलो होतो ना, तेव्हा आम्हाला आम्ही विचार करूनच गेलो होतो की आम्हाला आमच्या जागेनुसारच छोटं मंदिरच घ्यायचं होतं. पण तिकडे गेल्यानंतर हे मंदिर आहे ना, कोणाची तरी दुसऱ्याची ऑर्डर होती आणि ती बघता क्षणी आम्हाला आवडली. त्याने आम्हाला दाखवलं की ही सुद्धा आता नवीन मॉडेलमध्ये आहे, म्हणजे छान असं मंदिर तयार करून तुम्ही ते बघा. आणि ते बघितलं, मग ते आम्हाला आवडल्यानंतर आता आम्ही तो घरीसुद्धा घेऊन आलो. नंतर असा इश्यू झाला की आता जागा झाली छोटी आणि मंदिर झालं मोठं. पण मला ॲक्च्युली खरं म्हणजे स्टेपचं मंदिर घ्यायचंच होतं. मी खूप जणांकडे असं स्टेप बाय स्टेप्स असं मंदिर बघितलं होतं. मग ते मला घ्यायचं होतं. आणि मला खरं म्हणजे बघायला गेलं तर उभं मंदिर नाही पाहिजे होतं. मला बसून असं आपल्याला पूजा करता यावी असंच मंदिर घ्यायचं होतं. मग शेवटी ते मी घेतलं. आणि आता काय प्रॉब्लेम आहे की आपण जेवढी मोठी वस्तू घेऊ ना, तेवढी आपल्याला त्याची काळजी आणि क्लीन करत राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की तेव्हाच ती वस्तू ही चमकू शकते. तर आता तुम्ही बघू शकता, आता ह्या मंदिरला ॲटलिस्ट वर्ष तर झालं असेल. थोडं याचं पॉलिशसुद्धा गेलं, पण मी शक्य होईल तेवढं ना एकदम सुक्या कपड्यानी पुसत राहते. त्याचा क्लीन तर मी करतच राहते रोज. अजिबात धूळ अशी बसू देत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये जी छोटी छोटी जी बारीक डिझाईन आहे ना, त्याच्यामध्ये धूळ जाऊन ही अडकत राहते. मग ते सुद्धा प्रॉपर क्लीन करतच राहायला पाहिजे. तर मी प्रयत्न करते, जेवढं माझ्याशी शक्य होईल तेवढं मी एक गोष्ट ही स्वच्छ करायचा प्रयत्न करते. तर आता पूर्ण मंदिरसुद्धा मी स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू ते जागेवरती बसवायचा प्रयत्न करते. कारण की पाठीचा थोडासा गॅप ठेवला ना, मग तिकडे परत धूळ आणि अशी माती जाते. कारण की मुलं घरात कशी खातात आणि वाऱ्याने ते पाठी जाऊन अडकतं. मग त्याच्यासाठी शक्यतो जास्त गॅप मी ठेवत नाही, म्हणजे दिवालाच्या आणि मंदिराच्या मध्ये. फक्त काय थोडंसं टी व्ही आहे तो टच होऊ नये त्याची जराशी काळजी घेते. तर आता हे सर्व सेट करून घेतलं. आता थोडंसं पंखा लावून घेतला, कारण की थोडंसं ते ड्राय होऊ दे. त्याच्यानंतर मग आता मी सर्व स्वच्छ मंदिरात देव ठेवणार आहे. आता देव स्वच्छ करायचे आहेत.
त्या देवांवरती सुद्धा मी थोडंसं गोमूत्र असं शिपडून घेतलं आणि जे फोटो आहेत लॅमिनेशन केलेले किंवा शंख आणि जे काचेच्या माझ्या काही मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी मी आपलं जे हँडवॉश असतो त्याच्याने ते स्वच्छ करते. त्यांना मी काथ्याने अजिबात घासत नाही. फक्त आपले जे देव आहे माझे जे तांब्याचे पितलेचे त्यांच्यासाठी मी लिंबू आणि आपलं जी पावडर असते देव साफ करायची त्याच्याने ते मी प्रॉपर अशी घासून घेते. आणि तुम्ही बघू शकता किती चमकलेले देव आहे. कारण की काय होतं ना, देवांना आपण स्वच्छ नाही केलं ना की ते लगेच काले पडतात तांबे पितलेची मूर्ती. मग त्यांना कसं स्वच्छ करत राहिलं पाहिजे. पण जास्तसुद्धा जर तुम्ही ते घासत राहिलात ना मग त्याची जी चमक आहे ना तीसुद्धा निघून जाते. तर प्रॉपर त्याची काळजी घ्यायला लागते. त्याच्यानंतर पूर्ण देव असे स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला उंबरठ्यालासुद्धा लेपन करायचं होतं. मग मी त्याची तयारी करून घेतली आणि कारण की बाकीची कामं होईपर्यंत उंबरठ्याचं लेपन हे सुद्धा सुकतं. त्याला खूप जरा टाईम लागतो. मग ते अगोदर करून घेतला. आता हे जे तुम्ही फोटो बघताय ना, जेव्हा मी ह्या घरात फर्स्ट टाईम आलो होतो ना तेव्हा हा मी फोटो फर्स्ट टाईम घेतला आहे आणि तो मी अजिबात मला काढायचं मनच करत नाही. मग तो मी तसाच अजून ठेवला आहे. भले मी पुढे किती मूर्त्या घेऊ पण तो फोटो मी अजिबात काढणार नाही आहे. कारण मला देवासाठी ना खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, देवासाठी करायच्या आहेत आणि हळूहळू ते मी करतच असते. जसं मला शक्य होईल तेवढ्या मी गोष्टी घेत असते. कारण की मला देवांना सजवायला किंवा त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या आणायला खूप आवडतं. पण जसं जमेल तसं मी करायचा प्रयत्न करते. तर मी इकडे आता सर्व देव विराजमान करून घेतले आहेत मंदिरात आणि त्यांना गंधकसुद्धा लावून घेतला आहे. आणि आता इथे दिवा पेटवते. कारण की काय होतं ना, देवपूजा ही आपल्या घरात जेव्हा आपण देवपूजा करतो ना तर आपलं घर हे एवढं प्रसन्न होतं ना, एक पॉझिटिव्हिटी येते. आणि मला तर अगोदर पहिला जेव्हा देव आणि देवारा छान असा सजला ना की मला खूप छान वाटतं. कारण की माझं घर छोटंच आहे आणि सारखी माझी नजर ही देवाऱ्यातच जाते. काय चुकलं आहे, काय हे आहे. मग सतत मला कसं ते एकदम असं चुका म्हणजे असं काही वाटत नाही की कुठेतरी कमी नाही पडो. तर तेवढं करायचा मी प्रयत्न करते. तर इकडे मी आता देवांना जे हार आणले होते ते घालून घेतले आणि त्याच्यानंतर मी अशा छोट्या छोट्या ज्या वेण्या असतात ते मूर्त्यांसाठी ते मी आणते. कारण की जर तुम्ही बघा ह्या छोट्या वेण्यांना खरंच तुम्ही देवांना जेव्हा आपण घालतो ना ते किती छान वाटतं. तर जसं जेव्हा मला गजरा भेटतो तेव्हा मी गजरासुद्धा घेऊन येते आणि जेव्हा अशा छोट्या अशा वेण्या भेटतात त्यासुद्धा आणते. तर माझ्या परीने तर मी सर्व प्रयत्न करते आणि जशी मला पूजा जमेल तशी मी करायचा प्रयत्न करते. प्रत्येकाची देवपूजा करायची पद्धत वेगळी असेल. पण माझी जी मला समज आहे त्या पद्धतीनेच मी करते. तर इकडे मी पूर्ण देवांना जसं मूर्त्यांनाच मी वेण्या घालते आणि बाकीचे जे फोटो आहेत त्यांना मी आपली फुलं घालते. तर आज मला जास्त फुलं मिळाली नाहीत पण जेवढी भेटली तेवढी मी आणली आहेत. आणि मग त्यानंतर बाकीची आपली आता देवाची तयारी करायची आहे आणि इथे मी सर्व देवाची तयारी करून घेतली आणि इथे आता तुपाचा दिवासुद्धा लावून घेतला आणि आपलं कापूर आणि धूपसुद्धा लावून घेतलं. शक्य होईल ना तेवढं मी लवकरात लवकर सकाळी देवाची पूजा करून घ्यायचा प्रयत्न करते. कारण की नंतर मग घरची कामे, मुलांचा अभ्यास ह्या सर्वांमध्ये ना वेळ नंतर नाही भेटत. मग त्याच्यासाठी सकाळी जेव्हा मोठा शाळेत जातो त्याच्यानंतर मग देवाचीच पूजा सर्व आवरून घेते. आणि कसं देवाची पूजा झाली मग आपल्यालासुद्धा थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि मला आवडतं. मग आता मी सर्व प्रॉपर अशी देवपूजा ही करून घेतली आहे. त्याच्यानंतर मी आता हे जे तुम्ही बघतायत हे सर्व मी जसं मी सांगितलं मी केंद्रात गेल्यानंतरच मी शिकली. काही की छोट्या छोट्या गोष्टी ह्या सर्व मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. त्यानुसारच मी प्रयत्न करते पूजा करायची. आणि त्याच्यानंतर स्वतःलासुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर सकाळची प्रार्थना असते, जे काही मंत्र असतात ते सर्व करून अशी माझी सकाळची पूजा होते. तर अशा प्रकारे आपली सकाळची पूजा झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला आता आपली इथे सकाळची पूजा झाली. आता आपण बाकीची तयारी करूया. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे मुगाचा चिला. कारण की नॉर्मली तर मी प्लेन चिलाच बनवते पण आज मी भरपूर अशा भाज्या टाकून मुगाचा चिला बनवला आहे. काय होतं माहिती आहे, बायका आपण काय करतो की
मुलांना हेल्दी द्यायचं आहे, मुलांसाठी चांगलं बनवायचं आहे, पौष्टिक बनवायचं आहे. ऑब्व्हियसली मुलांसाठी तर केलंच पाहिजे आपल्याला, पण स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण मुलांना करतो थोडं आपण सुद्धा ते खाल्लं पाहिजे. तर मी सुद्धा आता तेच प्रयत्न केला आहे. म्हणून मी आता असा भरपूर साऱ्या भाज्या घालून असा मुगाचा चिला बनवला आहे. काय होतं ना, आपण बायकांना खूप आलस करतो की कोण जाणार किचनमध्ये, कोण स्वतःसाठी बनवणार, म्हणून आपण ना ती वेळ टाळायचा प्रयत्न करतो. पण हे खरं म्हणजे चुकीचं आहे, कारण की आपण दिवसभर किचनमध्ये उभं असतो आणि त्याच्यामुळे मग नंतर हळूहळू आपल्याला विकनेसपणा जाणवतो. सध्या माझंसुद्धा तसंच होतं, म्हणून मी आता सोडून दिलं. काम हे सर्व नंतरच करायचं, पहिला खायचं, पहिला पोटोबा असं नंतर विठोबाशी म्हण आहे ना, तसंच आहे. पहिला आपण स्वतः हेल्दी राहिलं तरच आपण बाकीच्यांना हेल्दी ठेवू शकतो. म्हणून मी आता प्रॉपर असा विचार केला आहे, जे काही मुलांना नाश्त्याला किंवा डब्याला देणार ते मी सुद्धा आता खाणार. तर आता सकाळचा असा चाय आणि चिला मी नाश्त्यासाठी केला. तर आज मी स्नॅक्ससाठी अनुसाठी मखाने भाजत होती, मग मी थोडे जास्त भाजले, कारण की संध्याकाळचं कसं मलासुद्धा मध्ये मध्ये भूक लागते. तर मी पहिला टाळायची, पण आता नाही, आता मी सुद्धा असे मखाने किंवा फ्रूट्ससुद्धा मध्ये खात राहते. कारण की आपण जर हेल्दी असो तरच मुलंसुद्धा हेल्दी राहू शकतात. जरा झोपायचा प्रयत्न करत होती, पण काही झोप काय लागत नव्हती. आणि मी झोपायला गेली तर हे बघा, साहेब आमचे झोपले आणि मला तर काही झोप नाही लागत आहे. सकाळी एवढं लवकर उठली 4:30 वाजता, तरी पण मग आता काय लोलत बसू. चला मग आता जेवणाची तयारी करते. संध्याकाळी जायचं आहे केंद्रात. मग लवकर जेवण आवरून घेते, कारण की मग संध्याकाळी आल्यावरती खूप उशीर होतो. चला थोडंसं चाय पिते आणि मग जेवणाला लागते. सो आता फ्रेश झाली आणि आता वाजले 3:30. चला आता भाजी काहीतरी करूया. तर आज मी बनवणार आहे घेवड्याची भाजी. आमच्या घरात घेवडा हा कोणाला आवडतच नाही, पण तरी मी बनवते. ॲटलिस्ट त्या निमित्ताने थोडं तरी त्याच्या मुलं खातात. तर घेवडा मी असा कट करून घेतलेला आहे आणि आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये बटाटा हा लागतोच, मग मी एक बटाटासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि बटाटासुद्धा सोलून असे पातळ असे काप करून घेतले, कारण की जर मोठे काप केले तर बटाटा शिजायला टाईम लागतो आणि घेवड्याची आपली जी भाजी आहे ती लवकर शिजते, म्हणून शक्य तेवढे पातळ काप असे करून घेतले. आता एका साईडला इकडे भाजी शिजायला ठेवली, पाण्यात थोडं पाणी घालून, आणि आता दुसरीकडे आता कढईसुद्धा ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे आणि आपण तेल थोडंसं जास्त लागतं या भाजीमध्ये. मग तेल टाकलं, त्याच्यानंतर मोहरी टाकली आणि मोहरी अशी व्यवस्थित तडतडली की त्याच्यानंतर आपण जिरं ॲड करणार आहोत. जिरं थोडं फुललं की त्याच्यानंतर हिंग आणि छोटासा असा बारीक कांदा कट करून मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे. आता हा कांदा आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक टॅमॅटो याच्यामध्ये मी कापून टाकला. आता टॅमॅटो शिजायला खूप टाईम लागतो, मग त्याच्यामुळे मी थोडंसं झाकण ठेवते 5 मिनटं. त्याच्यामुळे काय होतं, टॅमॅटो हा आपला लवकर शिजतो. आता टॅमॅटो आपला शिजून झाला आहे. आता त्याच्यानंतर मी थोडासा मऊ झाला आहे. त्याच्यानंतर हे थोडंसं वाटण केलं होतं मी, सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, पाणी न घालता. मग ते वाटण त्याच्यामध्ये मी ॲड केलं आणि हे सुद्धा थोडंसं ॲटली 2-3 मिनटं असं मंद गॅसवर परतून घेतलं. आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला आता पावडर मसाले ॲड करायचे आहे. तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे, थोडासा लाल मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त. त्याच्यानंतर 1 चमचा धन्याची पूड, हे सर्व टाकून घेतलं. आता हे पावडर मसाले थोडेसे करपू नये याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर मी जे मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला लागला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता हा जो मसाला आहे तो आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर एकीकडे माझी भाजीसुद्धा शिजलेली आहे. आता ती पाण्यासकटच मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे, कारण की नंतर हे पाणी पूर्ण आटून जाणार आहे, तुम्ही नंतर बघू शकता. तर थोडंसं असं पाणी टाकून मिक्स करून घेतलं
आता शेवटी ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि आता झाकण ठेवून ही भाजी चांगली अशी शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता, पण आमच्याकडे जास्त असं कूट कोण खात नाही, आवडत नाही, म्हणून मी नाही टाकत. आणि शेवटी मग कोथिंबीर टाकून तुम्ही बघू शकता आपली अशी भाजी तयार आहे. ती थोडीशी अशी पातळच आहे, सुकी नाही आहे, तर म्हणजे चपातीसोबत खाऊ शकतो. तर आपलं रेडी आहे. बॅनर पण आलेला, हा बॅनर बघा, इतरांना सुद्धा पाठवा, जेणेकरून या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून जास्तीत केंद्रात गेल्यानंतर आरती झाली, थोडं मार्गदर्शन झालं आणि शेवटी मग स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि आता घरी निघालो. तर असा होता आजचा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.